मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला। खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। 2013 सालापासून प्रयत्न केले जात होते आणि या प्रयत्नाला एक यश आलं। रंगनाथ पठारे यांच्या समितीने यासाठी खूप प्रयत्न केले, त्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांनी, जनतेने अभिजात दर्जा मिळावा म्हणून जवळजवळ 5 ते 10 लाखापर्यंत पत्र केंद्र शासनाला पाठवले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की काल केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला। खरं तर मराठी भाषा ही पहिल्यापासूनच अभिजात आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे। परंतु काही गोष्टी कशा असतात की इतरांनी शिक्कामोर्तब केलं तर इतर भाषिक लोक त्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतात। त्यासाठी हा दर्जा असणं आवश्यक आहे। खरं तर याच्यासाठी जे निकष आहेत ते म्हणजे प्राचीन भाषा ही प्राचीन असावी, त्यातलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असावं, भाषेचं वय 1,500 ते 2,000 वर्षाचं असावं, भाषेला स्वयंभूषण असावं आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा। हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या राज्यांना भरीव अनुदान मिळते। भारत सरकारने आत्तापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा दिला होता आणि आता काल त्यांनी 5 भाषांना हा दर्जा प्रदान केलेला आहे। आता यामुळे काय होईल तर मराठी भाषेच्या बोलीचा अभ्यास होईल, संशोधन होईल। भारतातील जवळजवळ 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल, शिकली जाईल आणि एक मराठीतील समृद्ध साहित्य परंपरा या सगळ्या विद्यापीठामध्ये जाईल। खरं तर मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये संत साहित्य, पंडित साहित्य, शाहिरी साहित्य, लोकसाहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्री साहित्य, त्याचप्रमाणे विज्ञान साहित्य, बालसाहित्य या सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे। मराठी भाषा या अशा विविध प्रकारे खूप समृद्ध आहे आणि म्हणूनच या भाषेला हा दर्जा मिळणं खूप गरजेचं होतं। आपल्याला माहिती आहे की जवळजवळ इसवी सनाच्या पहिल्या शतकात गाथा सप्तसई हा राजा हालचा एक ग्रंथ आपल्याला संशोधनाने पाठवलेला आहे आणि त्यामुळे त्या ग्रंथामध्ये त्या काळचा सातवाहन राजाने केलेल्या ज्या अनेक गाथा म्हणूयात किंवा गोष्टी असतील या एकत्र करून तत्कालीन समाज, संस्कृती यांचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे। जवळजवळ 700 गाथा आहेत आणि पाणिनी पूर्वकालीन भाषा किंवा बोली यांचा जसा जसा विस्तार होत गेला, वेगवेगळ्या प्राकृत भाषा तयार झाल्या आणि त्यातलीच एक मराठी भाषा आहे। मराठी भाषेतील कित्येक शब्द आजही या गाथा सप्तसईमध्ये सापडतात आणि त्या दृष्टीने ही भाषा खूप समृद्ध आहे। ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहितीच आहे की सर्वांनी एक ज्याला आपण म्हणूयात की तिची भाषा वैभवाची खूप मोठी प्रशंसा केलेली आहे। तसा ग्रंथ इतर भाषेतसुद्धा कमी प्रमाणात दिसेल आणि म्हणूनच आपली मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे आणि या भाषेचं महत्त्व सगळ्यांना माहीत असलं तरी इतर राज्यातील लोकांना, इतर भाषिक लोकांना या भाषेचं महत्त्व, या भाषेतलं साहित्य यांची नव्याने ओळख होईल असं मला वाटतं। यासाठी केंद्र सरकारचे आम्ही सर्व साहित्यिक खूप आभारी आहोत। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्व साहित्यिकांचे, सदस्यांचे, मराठी भाषिकांचे खूप खूप अभिनंदन करते। ही गोष्ट खूप चांगली झालेली आहे आणि यामुळे या भाषेला अधिक ऊर्जा मिळेल, या भाषेतील साहित्य अधिक लोकांपर्यंत जाईल आणि ही भाषा अधिक संपन्न, समृद्ध होईल याची खात्री आहे। धन्यवाद।